काय झालं माहितीये का ते? एक नंबर. रात्रीचे 1 वाजलेत, बाहेर जोरात पाऊस चालू आहे आणि आम्ही इकडे जातोय. चालू वर्षी भातर चढून चांगल्या रीतीने उतरवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार. ज्या जिथे 10 थर लागले त्या भूमीमधली मी माती घेऊन तोंडात खाल्लेली आहे. मी तुला म्हणजे एकदा दोनदा मोबाईलवर बघितलंय. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वैभव. मित्रांनो, आज आहे विश्वविक्रमी जय जवान गोविंदा पथकाच्या सरावाचा पहिला दिवस आणि मी आहे इकडे मंदिरामध्ये आहे. इकडे सजावट चालू आहे हनुमान मंदिरामध्ये. तर तेच दादा काय करतात ते? मंदिर सजवतोय, आज प्रॅक्टिस आहे ना. हा आज पहिला दिवस. पहिला दिवस आहे. खूप मस्त केलं तुम्ही, खूप मस्त केलं. हा सजवट तुम्ही दोघांनीच केले दादानी. दादा तुमचं नाव काय? कुणाल गावडे. ओके. आणि दादा तुमचं? सिद्धेश हळदणकर. हे कुठे नेतो आता? बाहेर मध्ये का? बाहेर आता सर्व तयारी चालू आहे का? हो. ओके. तर आता ना बाहेर ना सर्व सेट करतात ते. आता सर्व आता थोड्या वेळात चालू होणार आहे. बघतो व्हिडिओ. नाव काय तुझं? माझं नाव माहिती आहे का तुला? तर मित्रांनो, मी ना आता कोट घातलेला आहे. ओके. आपल्याला ही आपले छोटे फॅन फॅमिली भेटलेली आहे. फॅन फॉलोइंग. ओके. तर आता मी हा कोट घातलाय कारण ना बाहेर ना छत्री पकडून शूट करायला जमतच नाहीये त्यासाठी. ओके. तर चला रेडी पण झालेलो आहे. भेटूया पुढे. जेव्हा सुलक्षा 10व्या थरावर गेली तो क्षण माझ्यासाठी अस्मरणीय होता. जेव्हा मी बघितलं की सुलक्षा 10व्यावर आहे आणि लोकांच्या शिट्या टाळ्यांचा आवाज जो माझ्या कानात आला, मी अक्षरशः ज्या जिथे 10 थर लागले त्या भूमीमधली मी माती घेऊन तोंडात खाल्लेली आहे. मी भावांना सांगून ठेवलं होतं, जिथे माझी पोरगी 10 थर लावेल त्या मातीत ती माती घेऊन मी खाईन. खूप चांगलं होता कारण मी जशी उभी राहिली तसेच थर पडले. त्यामुळे किती जण बोलत होते तुमचे थर नाही लागले. मग नंतर ते स्क्रीनवर परत दाखवलं आणि तेव्हा जेव्हा सांगितलं लागले तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि ती माझी 10ची पहिली ट्राय होती. 25 मध्ये. तर दुसऱ्या दिवशी तुझ्या शाळेमध्ये तुझ्या मित्रांची रिॲक्शन काय होती? त्यांना विश्वासच बसत नव्हता आणि माझे शिक्षक आधी माझ्या काळजीपोटी मला ओरडायचे, तू नको जाऊ. आणि जेव्हा त्यांना कळालं तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले. आज मला मोठे म्हणजे जे मला शिकवत नाही ना ते सुद्धा शिक्षक ओळखतात. आणि एक मॅडम तर मला याच नावाने बोलतात की स्पेन कुठे चालली आहेस. ते स्पेन या नावानेच मला ओळखतात. ओके. आज आपला 2026चा सर्वांचा पहिला दिवस आहे. तर तुला आज कसं वाटतंय? छान वाटतं मला. एकदम असं उत्सुकता झाली, कधी जाते मैदानात, कधी चालू होते. काय बोलते? मी तुला म्हणजे एकदा दोनदा मोबाईलवर बघितलंय. पाहिलंय ना. थँक्यू. तू कोणत्या स्टँडर्डला बोललीस? 6. लाईव्हचं काम चालू आहे. हे आहे का? कधी होणार लाईव्ह चालू? 8:30 वाजता बघू शकता तुम्ही. 8:30 वाजता. हे बघा काही सगळी सिस्टम लावली इथे. कॅमेरामॅन कोण आहे? नाव काय तुमचं? विघ्नेश. ओके. सर्व सिस्टम इथे लावली आहे गाईज. सर्व सिस्टम त्यांनी घरून आणून इकडे सेटअप केलाय. असं असतं लाईव्हच्या मागची मेहनत. इकडे ना मेन बॅनर लावलेला आहे आणि इकडे ब्लास्टसाठी हे पण आहे. दादा पावसामध्ये लावतोस तर लागेल ते जरा. ते पाऊस पण चालू आहे, पाणी वगैरे. काय याला काय प्रॉब्लेम आहे ना? हे बघा इथून असं कनेक्शन तिथपर्यंत आहे, इथपर्यंत असे. बघूया आता थोड्या वेळानंतर सुरुवात होणार आहे आणि इकडे पण तयारी चालू आहे. खतरनाक केले. एक नंबर. पाऊस किती चालू आहे.
कठीण आहे, कठीण. पावसात शूट करणं म्हणजे खूप कठीण आहे.
तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वैभव. मित्रांनो, आज ना विश्वविक्रमी जय जवान गोविंद पथकाचा सराव प्रारंभ संपन्न झालेला आहे, पहिला दिवस. आणि आज आपल्यासोबत आहे जय जवान गोविंद पथकाचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक सर संदीप सर आपल्या सोबत आहे. सर, कसं वाटतंय मग आज फर्स्ट दिवस सरावाचा झाला आहे संपन्न? खूप छान आहे. मला सांगायला अजून अभिमान वाटेल की प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख संस्थापक आणि प्रमुख प्रशिक्षक हे बऱ्याच काही भूमिका मला इथे पार पाडाव्या लागतात. आणि आता महत्त्वाचं म्हणजे आमचा शुभारंभ आमचा यावेळी थोडासा लेट झाला, पण काही हरकत नाही. आपण बघितलं की पाऊस नव्हता आणि पावसामध्ये थोडासा साहजिक आहे, गरमीमुळे त्रास होतो खेळाडूंना, तर कुठेतरी लेट होण्याची भूमिका पण तीच होती. आणि 5 तारखेची आमची तारीख ठरली. ठरलेल्या तारखेप्रमाणे आम्ही आज आमचा शुभारंभ दणक्यात साजरा केलेला आहे. आणि हो, तुम्हाला सांगायचं विसरलो की खूप खूप अभिनंदन. 2025मध्ये लगातार 3 वेळा कडक 10 थर असे लागले, त्यासाठी अभिनंदन सर. तर ते सर की 3 वेळा 10 थर लागल्यानंतर तुमच्या घरी येऊन असं मनामध्ये काय विचार चालू होते? खरं सांगायचं झालं तर 10 थर हा प्रत्येक आमच्या खेळाडूंचा एक जीव की प्राण आणि खूप मोठा अभिमान होता. एकाच दिवशी 3 वेळा 10 थर लावणं ही साहजिक गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट नाही आहे. परंतु मुलांच्या मेहनतीने खूप चांगलाच रंग आमच्या 10 थरासाठी आणला. सगळी मुलं खुश होती आणि खूप आनंदी होतं. बरं वाटलं, मला खूप आनंद वाटला. ओके. तर सर, आता 2026मध्ये तुमचं लक्ष काय आणि अपेक्षा काय असेल? 2026मध्ये लक्ष आता बघायला गेलं तर आम्ही मागच्या एक वर्षी प्रो आम्ही खेळलो नाही आहेत, पण काही तांत्रिक अडचणी आलेल्या. पण चालू वर्षी प्रोमध्ये आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे, पण आम्ही नक्कीच त्या मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. आणि हे मुख्य लक्ष झालं. त्यावेळी मुख्य लक्ष असं आहे की दहीहंडी उत्सवामध्ये आमचे चालू वर्षी 10 थर चढून चांगल्या रीतीने उतरवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार. ओके. तर सर, आता जे पथक आहे, जे आता सरावाला त्यांनी पण सुरुवात केलेली आहे, तर तुम्ही त्यांना काय उद्देश देऊ शकता किंवा काय असं टिप्स किंवा ट्रिक असं देऊ शकतात त्यांच्यासाठी? कसं आहे ना की दहीहंडी उत्सव गोविंदा या खेळातच मुळात आपले सगळे सामाजिक संस्था एकत्र येतात, बांधिलकी, मित्रपरिवार सगळे एकत्र येतात. गुन्हे गोविंदाने हा उत्सव आनंदात साजरा करतात. पण विषय असा आहे ना की काही झालं तरी माझं बोलणं किती लोकांना पटेल न पटेल ते आपल्याला माहिती नाही. बरोबर. मी आजपर्यंत जे मला गोविंदा पदकं भेटली, जे मुलं माझ्याकडे काही मार्गदर्शन मागायला आली, त्यांना मी एकच सांगितलं, मी तुम्हाला लाख उपदेशाचे डोस पाहिजे, पण तुमच्या हातात आहे ते कितपत करणार आणि कितपत नाही करणार. शेवटी कसं आहे ना की आपल्या अळवाला किती खास आहे हे मी सांगू शकतो, तसं तुमच्यात खेळणारे खेळाडू काय, कुठल्या पद्धतीचे, कुठल्या ताकदीचे, मेहनतीचे ते मला माहिती नाही. परंतु त्यांना मी एकच सजेस्ट करतो की काही करा, पण दहीहंडी 3 महिने अगोदर तुम्ही प्रॅक्टिस चालू करा, सराव चालू करा, जेणेकरून तुमच्यामध्ये एकी निर्माण होईल. एकमेकावरच्या जे आपण एकमेकाला आपण हे बोलतो, विचार देतो एकमेकाला, एकमेकाचे दुःख वाटून घेतो, त्यातनंच आपला हा गोविंदा तयार होणार. तर मी त्यांना ते सांगत आलो की तुम्ही फक्त आणि फक्त मेहनत करा, व्यायाम करा, फिटनेस करा, तंदुरुस्त राहा, रात्रीचं जागरण कमी करा आणि जो तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या थराची रचना आहे त्याच्या पद्धतीने खेळा. कारण बऱ्याच थरांची रचना वेगवेगळ्या पद्धतीने आहे, तर कधी कधी माझं माइंड तिथे चालत नाही, पण तिथे काही इतरांचं चांगलं माइंड चालतं. तर मी तुम्हाला जे बेस्ट वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही थराची रचना करत राहा. आणि आपला हा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असताना कुठेही अपघात होणार नाही त्याची काळजी घ्यायची बस. येस. धन्यवाद सर. थँक्यू, तुम्ही वेळ काढून इतका मौल्यवान वेळ दिला. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो, आता वाजले आहे रात्रीचे 1 आणि आम्ही इकडे खात आहे गुलाबजाम आणि इकडे मेंदूवडा आणि हे सांबर आहे. तर सर पण आहे आपल्यासोबत, केतन दादा पण आहे. तर चला ट्राय करूया. घे भाई, सर ट्राय करा सर. मी खाल्लं. अहो काय झालं माहितीये का सर, 1 नंबर. रात्रीचे 1 वाजलेत, बाहेर जोरात पाऊस चालू आहे आणि आम्ही इकडे खातोय. खूप बरं वाटतंय आणि संदीप सरांच्या ताटातला खातो, तर माफ करा. मला लय म्हणजे म्हणतात ना, आणि एक क्षण पुन्हा नाही आपल्यासाठी. बरोबर. गोड माणूस आहे आणि मी जास्त गोड खात. थँक्यू. आपण एक गाणं ऐकलंय आणि ते गाणं जगभरात पोचलंय. ते म्हणजे आवाज झाला, जल्लोष झाला, जोगेश्वरीचा हा राजा आला.
त्याचे करते धरते आणि त्यांचे संगीतकार आणि गीतकार. आपला परिचय द्या. माझं नाव सुदर्शन पवार. माझं नाव यतीन परब. ह्या गाण्यामधले एक ओळ आहे, जन्मभूमी ताकद देई फुलून येई छाती. मला ते 2 शब्द ऐकायचे. काय बोला? जन्मभूमी ताकद देई फुलून येई छाती. पाठी भरती हात तुझा ग नाही कसली भीती. धरली तलवार रडियान घेऊन जिंकू परी जग हे ते प्रेम देऊन. माय तुझ्या पोटी मी जन्म घेईन. यशोदा तू माझी मी कान्हा होईन. गोकुल के हम वाले हम भी है दिल वाले सबको नचाएंगे हम. आवाज झाला गोविंद आला जोगेश्वरीचा हा राजा आला. जय जवान आला जय जवान आला जय जवान आला हो. तो इथे पलात कधी येणे तू? मी आता दहीहंडीच्या दिवशी येणार. अरे मी गेल्या वर्षी होतो. पुढच्या टायमाला नाही ह्या टायमाला तुझ्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करतो. करतात हो. तो करतो ना. करतो आम्ही. आज व्हिडिओ बघत होतो आम्ही. अरे थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. जेवताना व्हिडिओ बघतो.